नमस्कार मित्रमंडळींनो. लग्नाआधी मी आणि माझा नवरा रोज चालायला जायचो. त्याच्यामुळे आम्ही स्वस्थ होतो, मस्त होतो आणि व्यवस्थित होतो. पण लग्नानंतर आम्ही चालणं बंद केलं. त्याच्यामुळे शरीरात भरपूर सारे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागले. कसं असतं, मुलींना ह्या गोष्टीचा जास्त इम्पॅक्ट पडतो, मुलांना एवढा जास्त इम्पॅक्ट नाही पडत, कारण मुलींमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे मी 53 किलोपासून डायरेक्ट 65 किलोवर येऊन पोहोचले. अवाढव्य वजन वाढलं, शरीरामध्ये भरपूर सारे बदल झाले. PCOD सारखे इश्यूज निर्माण झाले आणि हे इश्यूज खरंच सांगते साधेसुधे नाही आहेत. ह्याच्यामुळे फार त्रास होतो, फार म्हणजे फार त्रास होतो. वजन वाढतं, मूड स्विंग्स होतात, पायाचे तळवे फार दुखतात, B12 कमी होतं, विटॅमिन डी कमी झाला आहे. त्यामुळे ना मी रोज विचार करायचे की आज या सोमवारी तरी मी चालायला जाईन. आणि तो सोमवार येतच नव्हता. म्हणजे कधी आता 1.5 वर्ष झालं माझ्या लग्नाला मी चालायला गेलीच नाही. पण एक दिवस खरंच विचार केला की हे जे रोग आहेत ते फार त्रासदायक आहेत. डॉक्टरची फीज जास्त आहे, जी आपल्याला परवडेशी नाही आहे. म्हणून मी विचार केला की या सोमवारला स्किप करते आणि मंगळवारपासून काय होईना मी चालायला जाते. आणि मी खरं सांगते, मी आता थोडं चालायला जाते आहे. थोडंसं बरं वाटतं आहे आणि व्यवस्थित वाटतं आहे, छान वाटतं आहे. तर मी प्रत्येक मुलीला खरंच सांगेन की डॉक्टरची फीज ना खरंच परवडणारी नाही आहे. तुम्ही एकदा जर चेकअपला गेलात ना तर करीब तुमचे ना एका टायमाला 5-6 हजार 10 हजार कुठेच नाहीत, एवढे चेकअप आहेत. जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम्स असतील, PCOD PCOS, हे खरंच सांगते भरपूर प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहेत. आपल्याला साधे वाटतात पण हे साधे इश्यू नाही आहेत. त्याने जे आपल्या शरीरावर परिणाम होतात ना ते म्हणजे आपण एक्सेप्ट नाही करू शकत असे आहेत. आणि त्यामध्ये आपण जॉब करतो, त्यामध्ये आपल्याला काम करायचे असतात आणि हे परत इश्यूज, मूड स्विंग्स आपण नाही करू शकत. त्यासाठी एक सल्ला आहे तुमच्या सगळ्या मुलींना, लग्नाआधीच तुम्ही स्वतःचं प्रिकॉशन्स घ्या. तुम्ही पळायला जा, योगा करा, फिरा. त्यामुळे का होईना की तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती ती चांगली राहील आणि शरीर स्वस्थ राहील आणि छान राहील. धन्यवाद.